टणटण वाजलं, मटण शिजलं. काय मित्रांनो, कसं दिसतंय मसालेदार मटण? मित्रांनो, थंडी खूप सुटली आहे आणि काल मटण खावं असं वाटलं. त्यामुळे मी काल मटण आणलं होतं आणि मस्त चमचमीत मसालेदार मटणाची रेसिपी मी बनवली होती. तर वाटलं तुमच्याशी शेअर करावं, म्हणून मी तुम्हाला आज मटणाची रेसिपी सांगणार आहे की मी कशी बनवली ते. चला तर मग बघूया मटणाची रेसिपी. नमस्कार मित्रांनो, मी शलाका घरगप्पा फॅमिलीच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे. हे बघा मित्रांनो, मी 1 किलो मटण आणलं आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलं. मटण आधी मॅरिनेशनसाठी ठेवावं लागतं, त्यामुळे आधी त्याला स्वच्छ धुवून मी 1 ते 1.5 चमचा हळद टाकली आणि 2 चमचे मीठ टाकलं आणि अर्धा लिंबाचा रस मी त्यात टाकला आणि त्याला व्यवस्थित एकत्रित करून छान मॅरिनेशनसाठी आणि मी मसाल्याची तयारी करण्यासाठी घेतली. तुम्ही बघू शकता मित्रांनो. हे बघा मित्रांनो, कांदा हा मी छोटे छोटे काप करून छान जाळीवर भाजून घेतला. तो व्यवस्थित भाजून घेतला जेणेकरून छान चव येते भाजीला. त्यानंतर मी ओल्या नारळाचा किस घेतला. अद्रक तेही छान किसून घेतलं. लसूण, कोथिंबीर, तमालपत्र आणि अख्खे मसाले. अख्खे मसाल्यामध्ये मी घेतलं धने, काळी मिरी, लवंग, दालचिनी, चक्रीफूल आणि जावित्री. त्यानंतर ते अख्खे मसाले मी छान व्यवस्थित भाजून घेतले तव्यावर. स्लो गॅसवर ते भाजले जेणेकरून ते जळणार नाही. नंतर मी खोबरेही भाजून घेतले. थोडं तेल टाकून मी ते छान व्यवस्थित भाजून घेतले. हे छान भाजून घ्यायचं मसाला आणि आपल्याला त्याचं वाटण करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी त्याचं वाटण करून घेतलं आहे. कांदा आणि अख्खे मसाले जे होते ते भाजून छान वाटून घेतले. त्यानंतर अद्रक, लसूण आणि कोथिंबीर एका साईडला वाटून घेतलं आणि खोबरे हे एका साईडला वाटले. वेगवेगळे वाटण करून घेतले मी. त्यानंतर घरगुती काळं तिखट मी घेतलं आहे. हे काळं तिखटही आम्ही घरीच बनवलं आहे, त्याची रेसिपी मी तुम्हाला शेअर करेन. त्यानंतर तमालपत्र, असे सगळे मसाले व्यवस्थित मी वाटण करून तयार करून घेतलेत. मित्रांनो, मी सुरुवातीला आणि रस्सा बनवण्यासाठी घेतला. त्याच्यासाठी मी कुकरमध्ये 2 पळी तेल गरम करून घेतलं. त्यानंतर त्यात एक कांदा बारीक कापून टाकला. तो छान फ्राय करून घेतला. त्यानंतर मी त्यात मॅरिनेट केलेलं मटण त्यात टाकलं. हे छान एकजीव करून घेतलं आणि थोडा वेळ थांबून मी त्यात कोथिंबीर टाकली आणि कुकर लावून घेतलं आणि 4 ते 5 शिट्टी करण्यासाठी शिजण्यासाठी ते ठेवलं. मटण शिजल्यानंतर मी एका टोपात तेल गरम केलं. त्यात आधी तमालपत्र छान लालसर होऊ दिलं. मग त्यानंतर मी काळं तिखट, जे घरगुती तिखट होतं ते टाकलं आणि मग मी हिरवं वाटण म्हणजे आलं लसूणाचं वाटण आधी मी टाकलं. ते छान हलवून फ्राय करून घेतलं. त्यानंतर मी खोबऱ्याचं वाटण टाकलं. तेही छान फ्राय करून घेतलं. एकजीव केल्यानंतर मी काळं वाटण म्हणजे भाजलेल्या कांद्याचं वाटण, काळ्या मसाल्याचं वाटण मी त्यात टाकलं. हे तिघं वाटण मी एकत्रित करून छान व्यवस्थित फ्राय करून घेतलं. त्याला अगदी तेल सुटेपर्यंत मी फ्राय केलं आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही किती छान मसाले ते एकत्र झाले आहेत, एकजीव झाले आहेत. त्यानंतर मी टाकलं शिजलेलं मटण. तेही छान हलवून घेतलं मी आणि एकजीव करून घेतलं. मसाला प्रत्येक पीसमध्ये ॲड होईल असं मी त्याला एकजीव करून घेतलं. शिजलेलं मटण टाकल्यानंतर मी अळणी रस्सा थोडा त्यात टाकला आहे, ॲड केला आहे, जेणेकरून त्याच्या वाफेने मटण अजून व्यवस्थित शिजेल. तुम्ही असं टाकू शकता जर शिजण्यासाठी तुम्हाला रस्सा हवा असेल तर. बाकीचा जो रस्सा उरला आहे तो तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता, जेणेकरून आपल्याला जर दुसऱ्या भाजीत वापरायचं असेल तर आपण वापरू शकतो. हे बघा मित्रांनो, मटण किती छान शिजतंय. तुम्ही बघू शकता मित्रांनो, मी जसं मला रस्सा हवा आहे तसंच त्यात ॲड करते. जास्त रस्सा मी टाकत नाही. थोडीफार ग्रेव्ही हवी आहे, त्यामुळे मी तसंच त्याला रस्सा वाढवते. तुम्हाला हवं तर तुम्ही रश्श्यावालं मटणही बनवू शकता. तुम्ही बघू शकता मित्रांनो, मटण किती छान चमचमीत आणि मसालेदार झाले. काळं तिखट असंही तिखट असतं, त्यामुळे मी ते थोडं वापरलं आहे. त्याच्यामुळे मटण खूप छान चविष्ट असं झालं आहे. बघा, मी आमच्या इथे तिखट जास्त खात नाही, तरी मी थोडंही वापरलं आहे, कारण थंडीच्या दिवसात थोडंफार तिखट खाल्लं तर छान वाटतं आणि चविष्ट लागतं जेवण. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही अशी रेसिपी घरी करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की मटण कसं झालं आहे ते. आणि व्हिडिओमध्ये जर काही आवडलं असेल तर लाईक करा, सगळीकडे शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.